कमिन्स इंडिया फाउंडेशन आणि अफार्मा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने तडवळे तालुका खटाव येथे ग्रामीण उपजीविका विकास कार्यक्रम अंतर्गत जलसंधारणाच्या महत्त्वपूर्ण कामाला सुरुवात करण्यात आली। या कामाचे उद्घाटन श्री मोंडोले यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बाळासाहेब खाडे गुरुजी, ग्राम समितीचे सदस्य पंढरीनाथ खाडे, शरद पाटील, बाळासाहेब पवार, योगिता काळे, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे सदस्य डॉक्टर प्रकाश पाटोळे, शंकर शेटपळे, गणपतराव खाडे, माजी सरपंच अमोल साबळे, युवा नेते संदीप पाटील, ज्ञानेश्वर साबळे, विनायक खाडे, गणेश बागल इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते। पाण्याचे पाणलोट क्षेत्र वाढवण्यासाठी परिसरातील बंधारे, गावातील सार्वजनिक ओढे याचे गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे। यामुळे गावातील भूजल पातळी मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होईल असा ठाम विश्वास बाळासाहेब खाडे गुरुजी यांनी बोलताना व्यक्त केला। जलसंधारणाच्या या कामाबरोबर गावातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी व संस्थेच्या वतीने विशेष उपक्रम राबवले जात आहेत। यामध्ये महिलांसाठी दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण, कुक्कुटपालन, शेळीपालन यासारख्या पूरक व्यवसायाचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाणार आहे। यामुळे ग्रामीण भागातील महिलांना शाश्वत उपजीविकेचे साधन उपलब्ध होणार आहे, असे मत बाळासाहेब खाडे गुरुजी यांनी व्यक्त केले। खरं तर आपल्याला पाण्याची अतिशय वाईट कंडिशन आहे, कारण टँकर मिळेल ह्या 2-4 दिवसात, परंतु टँकर हा काय पर्याय नाही। आपल्या गावातलं पाणी गावात मुरलं पाहिजे यासाठी खरं तर गावानं आपल्या पाणी फाउंडेशनच्या काळात स्वतःचे पैसे घालून आपण खोलीकरण केलेलं आहे बऱ्याच ठिकाणचं, वड्याचं रुंदीकरण। परंतु आज आपल्याला कमिन्स कंपनीच्या CSR फंडातून आणि अफार्म फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला आज तडवळे गावासाठी ही मशीन देण्यात आलेली आहे। जोपर्यंत पाऊस पडणार नाही तोपर्यंत मशीन आपल्याकडे राहील आणि गावातील जेवढे बंधारे आहेत, तलाव आहेत, त्यातील गाळ काढण्याचं काम आपल्या या फाउंडेशनच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतच्या सहकार्यानं तडवळे गावामध्ये सुरू होतं आहे। खरं तर आनंद आहे। या ठिकाणी जेवढं पाणी साचेल जास्तीत जास्त तेवढं गावाचा आणि त्या लगत असणाऱ्या शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होईल। तडवळे गावातील पहिलं काम खाडे वस्तीच्या मध्ये असणारा जो वडा आहे त्या ठिकाणी आपण या ठिकाणी घेत आहोत आणि खरं तर आनंद या गोष्टीचा आहे की गेले जवळजवळ सरपंच 1 वर्ष झालं हे फाउंडेशन आपल्याशी कनेक्ट आहे। त्यांनी सहज काय गाव दत्तक घेतलेलं नाही। आपल्या गावाचा प्रतिसाद अत्यल्प आहे, लोक येतच नाहीत मिटिंगला, तरी पण आपण त्यांचा पाठपुरावा करून ग्रामपंचायतीनं हे काम आपल्या त्यांनी गाव दत्तक घेण्यासाठी प्रयत्न केला। त्यांनी गाव दत्तक घेतलं। 50% खर्च हा पाण्याच्या या विषयावर ते खर्च करणार आहेत। राहिलेला 50% खर्च जो आहे तो त्यांचा जो क्रायटेरिया आहे, समजा दुग्ध व्यवसाय असेल, शेती व्यवसाय असेल, त्याला 25% त्यांनी वाटून दिलेला आहे। तर त्याचे लाभार्थी पण आपण निवडणार आहोत। खरं तर लाभार्थी निवडताना आता आपण 30 तारखेला एक मीटिंग आहे त्यांनी आयोजित करायला सांगितलेले, बहुसंख्येने आपण हजर राहूया। त्या व्यक्तीची लाभार्थी म्हणून निवड काही लोकांना ते मदत करणार आहेत, तर ती ज्याला खरं गरज आहे तशाच लोकांना ती मदत केली पाहिजे।